Good morning, all of you. In the previous lecture, we had studied the history of Maharashtra and how the state of Maharashtra was established. Today, now we are going to learn location, extent, and geographical area of Maharashtra. Student, you know the present state of Maharashtra came into existence on 1st May 1960 as a separate state on the linguistic basis. Maharashtra is the third largest state in after Rajasthan and Madhya Pradesh. It's cover an area of 3,07,713 square kilometer, which is 9.37% of total geographical area of India according to 2011 census. Maharashtra is the second most populous state of the country. It occupies central place in western India and covers major portions of Indian peninsula. The state of Maharashtra lies between 15 degrees 48 minutes north to 22 degrees 69 minute north latitude and 72 degrees 36 minute east to 80 degrees 54 minute east longitudes. The shape of Maharashtra is triangular. The east-west length of the state about 800 kilometers and north and south width is about 720 kilometers. See the map. Northeast length in Maharashtra, you see 700 kilometers and east west length 8,000 800 kilometers. यामध्ये जर आपण महाराष्ट्राचा मॅप बघितला तर उत्तर दक्षिण लांबी पूर्व पश्चिम लांबी आपण बघितली आणि आपण जर एकूण भारताच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य आपल्याला तिसऱ्या नंबरचं
क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून किंवा एरिया जर बघितला आपण तर एरियाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं स्टेट आपल्याला महाराष्ट्र दिसून येईल. बघा याच्यामध्ये राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, जे खाली आपल्याला महाराष्ट्र दिसून येते की तिसऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं स्टेट महाराष्ट्र आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण याचं जर लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड जर बघितलं तर 15 डिग्रीज टू 22 डिग्रीज लॅटिट्यूड अँड 72 डिग्रीज टू 80 डिग्रीज लॉन्गिट्यूड अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आपल्याला महाराष्ट्राचा दिसून येईल. या मॅपमध्ये आपल्याला लॉन्गिट्यूड आणि लॅटिट्यूड स्पष्टपणे दिसत आहेत. तर एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्र हे स्टेट भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं राज्य आहे आणि यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये आपण जर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तर काही अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर ते कोणते आहेत ते आपण बघू. Important notes for your study and syllabus. Maharashtra state was formed on 1st May 1960. It is a very important objective type question. Second, it is the third largest state after Rajasthan and Madhya Pradesh in area base. According to 2011 census, second largest state in population. सेकंड लार्जेस्ट स्टेट इन पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 2 नंबरचं मोठं राज्य आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 3 नंबरचं. हे अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र कव्हर अँड एरिया ऑफ 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर which is 9.37% of total geographical area. It occupies central place in western India. भारताच्या अगदी मध्यवर्ती भागात आपल्याला महाराष्ट्र राज्य दिसून येईल. म्हणजे उत्तर दक्षिण आणि महाराष्ट्र राज्यापासून दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील लांबी जवळपास सारखीच आपल्याला दिसून येईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे सेंटरला आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र is an important state on the west coast of India. Maharashtra divided into 36 districts and 358 tahsils. The east-west length of Maharashtra is 800 kilometers and north-south width of Maharashtra is 720 kilometers. Shape of Maharashtra is triangular. त्रिकोणाकृती आपल्याला महाराष्ट्राचा विस्तार रचना दिसून येईल किंवा आपण जर एकूण भारताच्या नकाशाचा जर विचार केला तर त्रिकोणाकृती आपल्याला महाराष्ट्र दिसून येईल. द स्टेट लाईज बिटवीन 50 डिग्रीज 48 मिनिट्स नॉर्थ टू 2269 मिनिट्स नॉर्थ लॅटिट्यूड, 72 डिग्रीज
to 80 degrees longitudes. It's very important notes. यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला 36 जिल्हे आणि 358 तालुके किंवा तहसील्स आपल्याला दिसून येतील. तर आता 2014मध्ये पालघर हा जिल्हा 1 ऑगस्ट 2014मध्ये पालघर ठाण्यामधून वेगळा झालेला आहे. त्यामुळं 36वा जिल्हा म्हणून याचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून आता सध्याच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आणि 358 तालुके आपल्याला तहसील्स दिसून येतील. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर मला स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही टाकू शकता. आणि सर्वांनी आपलं गुगल क्लासरूम दररोजचे दररोज ओपन करून बघत जा. कारण त्यामध्ये तुम्हाला भविष्यात त्यावर टेस्ट द्यायचे आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप आपण काही क्वेश्चन्स टेस्ट त्याद्वारे घेणार आहोत. नोट्स तुम्हाला लवकरच मिळतील. सोमवारी किंवा मंगळवारी तुम्हाला नोट्स टाकल्या जातील या संदर्भातील. थँक्यू.